नमस्कार. असं म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा त्याचं नशीब सोबतच घेऊन आलेला असतो. त्याच्या आयुष्यात त्याच्या वाटेला आलेली जी काही सुखदुःख आहे ती त्याच्या नशिबात आधीच लिहिलेली असतात. पण जर त्याला त्याचं भविष्य समजलं तर, तुम्हाला तुमचं भविष्य समजलं तर, तुमच्या आयुष्यात पुढे घडणारी जी काही घटना आहे ती तुम्हाला आधीच समजली तर तुम्ही तुमचं नशीब बदलू शकाल. ह्याच कथानकाभोवती फिरणारी सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवाळकर यांची सुप्रसिद्ध कादंबरी समांतर. मी योगिता वाकचौरे पुस्तकांवर बोलू काही या सदरामध्ये या माझ्या आवडत्या कादंबरीचं सारांश वाचन करणार आहे. या कथेचा नायक आहे कुमार महाजन. कुमार हा साधारण 30चा मध्यमवर्गीय तरुण आहे. त्याच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाहीये. त्याचा एक मुलगा काळाने लहानपणीच त्याच्यापासून हिरावून घेतलाय. आपल्या बायको आणि मुलाला सुखात ठेवण्यासाठी आपण पुरेसे पैसे कमवत नाही. या गोष्टीमुळे कुमार खूपच निराश आहे. कुमारचे वर्तमान चांगले नाही, पण भविष्य तरी चांगले आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचा मित्र वाफगावकर त्याला एका स्वामींकडे घेऊन जातो. तिथे त्याच्याबरोबर एक आश्चर्यकारक घटना घडते. कुमारच्या हातासारखा हुबेहूब हात 30 वर्षापूर्वी पाहिल्याचे स्वामी कुमारला सांगतात. सुदर्शन चक्रपाणी असे त्या व्यक्तीचे नाव. परंतु कुमारचे भविष्य सांगण्यास मात्र स्वामी नकार देतात. स्वामीजींच्या या वागण्याचे कुमारला आश्चर्य वाटते आणि त्याच्या मनात एक विचार तरळून जातो की जर सुदर्शन चक्रपाणी याचा हात माझ्या हातासारखा हुबेहूब आहे तर दोघांचे नशीबही सारखेच असेल का? या विचाराची पडताळणी करण्यासाठी कुमार सुदर्शन चक्रपाणीचा शोध सुरू करतो. हा सुदर्शन चक्रपाणी कुमारला भेटतो का? खरंच दोघांचे नशीब सारखे आहे का? सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ म्हणजे कुमारचा भविष्यकाळ आहे का? जर असेल तर त्याचा वापर करून कुमार त्याचं भविष्य बदलेल का? बदलू शकतो का? स्वामींनी कुमारचे भविष्य का सांगितले? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ही कादंबरी वाचल्यावर मिळतील. या कादंबरीचा शेवट इतका अनपेक्षित आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. 200 पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी एकदा वाचायला बसलं की ठेवावीशी वाटत नाही. सर्वांनी एकदा तरी ही कादंबरी नक्की वाचावी. धन्यवाद.